आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर संपूर्ण दारूमुक्त घोषित करण्याची वारकऱ्यांची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. राज्यभरातील वारकऱ्यांनी एकत्र येत सरकारला इशारा दिला आहे. सांगोला रोडवरील ग्रामगीता तत्वज्ञान मंदिर येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या वारकऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने संपूर्ण शहर दारूमुक्त घोषित करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. उपस्थितांनी केवळ आषाढी वारीदरम्यान 3 दिवस नव्हे, तर कायमस्वरूपी दारूबंदी लागू करण्याचा आग्रह धरला. मेळाव्यात मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील धार्मिक स्थळांजवळील दारूबंदीचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारनेही तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळाचे सेवकराम मिलमिले आणि दारूमुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत यांनी सरकारने आषाढीपूर्वी निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. पंढरपूर दारूमुक्त करण्याची वारकऱ्यांची भावना आता आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचली असून सरकार यावर काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.